तेच VM फायटर्स ठाणे या दोन बलाढ्य संघांमध्ये VM फायटर्सच्या दीपकने बघितलं की लाईनीत तिन्ही सामन्यामध्ये नाणेफेकी जिंकली आणि साईबाबा संघाने पण देखील तसंच केलं होतं काल. साईबाबा संघ देखील तिन्ही सामन्यात नाणेफेकी जिंकला होता. जशी संकल्पना दोन्हीच्या संघाच्या बाजूने सेम राहिली आहे. रोशनजी गायकवाड होते प्रत्येक सामन्यात नाणेफेकी ते जिंकत गेले. खजिनदार आहेत या समितीचे ते आणि संपूर्ण आमची क्रिकेट कमिटी पदाधिकारी आणि सदस्यांचा आम्ही ऋणी आहोत. सर्वप्रथमतः अध्यक्ष असतील आमचे श्री सचिनजी पेंढारकर साहेब, त्यानंतर कार्याध्यक्ष श्री मनोजजी राठोड, त्यानंतर उपाध्यक्ष श्री अभिजित सरसकर, त्यानंतर असतील ते सचिव श्री हेमंतजी पाटील, उपसचिव श्री राजेशजी शिंदे, खजिनदार श्री रोशनजी गायकवाड, उपखजिनदार श्री प्रशांत कोशिंबे, त्यानंतर उपखजिनदार असतील ते एकनाथ नेमाडे, त्यानंतर सदस्य असतील संपूर्ण सदस्य आहेत. त्यानंतर पहिला चेंडू चालू होतो. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवर स्ट्रॉंग अपील, मयुरेश आला आणि मयुरेश गेला. सर्वात मोठा धक्का लागला यावेळी टीम अलिबाग वॉरियर्सला. मिळून दिला पहिल्या चेंडूवर. पुढचा बॉल. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात क्रिकेट की जेव्हा विकेट जाते तेव्हा त्या चेंडूवर सन्मान देणं गरजेचं असतं आणि तेच करून दाखवलं दीपकने. अनिलने आल्या आल्या चेंडूला सन्मान दिला. त्याला माहिती आहे आपला मोठा फलंदाज बाद झालाय, डगआउटच्या दिशेने गेलाय. थोडंसं शांततेचं वातावरण पसरलंय पण ते उत्साहामध्ये येईल. मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे. शॉर्ट मिडॉला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला फिल्डिंग तुम्ही पाहू शकता. तिकडे एकच धाव मिळेल. अपील 55 खूप केले पण पंच या सामन्यामध्ये खूप चांगले लाभले आम्हाला. मी तरी म्हणेन समीर हुसेन सरांनी खूपच चांगली कामगिरी केली. त्याच नंतर तुम्ही पाहू शकतात की निशांत कांबळे सर असतील, त्याचप्रमाणे गुप्ता सर असतील, खूप चांगली कामगिरी केली. मी तरी म्हणेन सर्वच आमच्या पंचांनी चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. स्पीच पॅनलमधले हे सर्वच सर्व आमचे पंच. कुणालजी गुप्ता मॅन फ्रॉम सायन, निशांतजी कांबळे मॅन फ्रॉम भांडूप आणि डोंबिवली. यावेळी उडवलाय हवेत, बराच वेळ आहेत, थांबलेत. शेडगे सर देखील आता त्यांचा ड्रेस कोड चेंज करून कारण त्यांना माहिती आता अंतिम टप्प्यात स्पर्धा आहे, बक्षीस वितरणचा कार्यक्रम आहे. तर दादा देखील आमचे आलेले आहेत, त्याचं देखील आम्ही वेलकम करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव देखील आलेत आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आज रंगमंच पूर्णपणे कचाकुच भरणार आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडे धावतात आहे. तोपर्यंत 2 धावा निश्चितच होती आणि 2 धावा देखील मिळाल्यात कारण बराच वेळ होता 2 धावा घेण्यासाठी. चांगली गोलंदाजी शुभमची. शुभमने देखील सामनावीराचा पुरस्कार मिळवलाय. तो शुभम आता चांगली कामगिरी करत असताना लेफ्ट हँड गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मयुरेश सारख्या फलंदाजाला 0वर बाद करण्यात यश मिळाले. चेंडू झालेत 5. शेवटचा बॉल झालेले ते 5. शेवटचा बॉल या षटकातील आणि धावा देखील झाल्यात 4. लास्ट बॉल पॉवर प्लेचा बॉल आहे. मोठा फटका खेचायचा आहे, शपल लावून खेळायचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. काय अपील आहे बघा. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, रिव्ह्यू सिस्टीम ठेवलेली नाहीये आणि कॉट बिहाइंडसाठी रिव्ह्यू सिस्टम सध्या तरी आपल्या टेनिस बॉलमध्ये तरी सध्या नाही आलेली आहे. म्हणजे जास्ती करून तर नसते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण अल्ट्रा एज हे आपल्या इथे अजूनपर्यंत तरी सध्या आलेलं नाही. अल्ट्रा एज असते ती आपल्यापर्यंत अजूनही आलेली नाही आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून, कारण आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये नाही आहोत सध्या. सध्या आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहोत.
याचं देखील भान करायचं आहे. एम एस धोनी, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण तशीच किपिंग मी तरी म्हणेन काल सातकर साहेबांनी सुद्धा खूप चांगली केली. यष्टांच्या मागे खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. सर्व चेंडू त्यांनी गॅदर केले, कॅच देखील चांगला घेतला आणि जयेशचा कॅच जो कॅच होता सेमीफायनल मधला तो देखील सर्वात चांगला घेतला. कॅश प्राइज देखील त्यांच्या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच भेटली. ज्याने विकेट काढले त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं आणि चांगलं कार्य राहिलं मागे यष्ट्यांच्या मागे. मी तरी म्हणेन तुषार सातकर साहेबांचा आणि तसंच यष्टीरक्षण आता यष्ट्यांच्या मागे होतंय ते निशांतचं. 4 षटकांची लढत. गोलंदाजासाठी नमित जो मागच्या मॅच मधला हिरो, 32 धावांची विस्फोटक इनिंग त्याने त्याच्या माध्यमातून करून दाखवली. अलिबाग वॉरियर्स आणि चालू असलेला सामना VM फायटर्स ठाणे, दोन बलाढ्य संघांमध्ये सेमीफायनलची ही लढत आहे. थांबले ते चेंडू थोडासा बाहेर होता, पंचांनी हेरला. पंच देतात ते वाईट बॉल. अवांतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते या षटकामध्ये आणि धावसंख्या झाली ती 5. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 4, एक गडी बाद झाला होता. पुढचा बॉल फुलटॉस टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही आणि फेकून दिला थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वॉरियर्स जो इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे सेमीफायनल पर्यंतचा अक्षरशः थक्क करण्यासारखा आहे, पण इथूनही जिंकायचं आहे कारण आज जिंकण्यासाठी चालू आहे असं त्यांच्या मनात आहे. पण ठाणे फायटर्स हे देखील कमी नाही आहेत. तेवढा संघर्ष ठाणे फायटर्सच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग याच वेळी, पण 2 धावा वाचू शकले नाही. 2 धावेने धावसंख्या पुढे जात असताना 17 या आकड्यावर. शेवटचा बॉल या षटकातील. दोन्ही गोलंदाजांना 7 चेंडू टाकावे लागतील कारण पहिल्या चेंडूवर तुम्ही बघितलं की वाईड आलेला आहे आणि पहिलं षटक टाकलंय ते फक्त 4 धावे. 7 चेंडूचं षटक हाताळलंय. या षटकात वाईट बॉल. शेगडे सरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फुलटॉस टर्न केलाय. टेनिस बॉल उसळी घेणार माहित आहे आणि धावा वाचवण्यात यश. 2 धावा मिळाल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे जात असताना 19 या आकड्यावर. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 10 फलकावर, 1 गडी बाद, 19 डीजे.
हॅलो. तर चला अजून एक मुख्य अतिथी आमच्या व्यासपीठावर येत असताना तुम्ही पाहू शकता नवनाथ प्रभाटे आणि त्याच नंतर माननीय श्री शुभमजी मेढे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर येतात आहे. तर वेलकम वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. श्री नवनाथजी प्रभाटे साहेब त्याचप्रमाणे शुभमजी मेढे साहेब बदलापूर गावातून निवासस्थान असताना येतात आहे आणि त्यांनी यायचं आहे, त्यांचा मुख्य सन्मान आम्हाला करायचा आहे. तर त्यांनी यायचं आहे. नवनाथ जी प्रभाटे आणि त्याचप्रमाणे शुभमजी शिंदे, चांगला स्ट्रोक तुम्ही पाहू शकतात. यावेळी ऑन साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं, धाव मिळेल ती एक. मोठ्या धावा कराव्या लागतील आता. अलिबाग वॉरियर्स ज्या पद्धतीने 2 सामन्यामध्ये बरसला होता त्या धावा आता कुठेतरी कमी पाहायला मिळतात आहे. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच समीर सर आमच्याकडे वळतात आहे. इट्स अ व्हाईट बॉल. यस, चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून श्री नवनाथजी प्रभाटे साहेब आणि त्याचप्रमाणे श्री शुभमजी मेढे साहेब बदलापूर यांना यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. पुढचा बॉल पुढ्यात टाकलाय आणि पाठवलाय थेट आमच्या साईड स्क्रीन वरून जात असताना सीमारेषेच्या पलीकडे. सुपर आणि संघर्षमय षटकार. बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेली ही शिवसेना तुम्ही पाहू शकतात. 15 जून 19 जून 1966 मध्ये स्थापन झालेली ही शिवसेना आज सर्वांच्या मनावर अधिराज्य करत असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आजही सर्वांच्या मनात आहेत. तर आमचे प्रमुख अतिथी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता श्री नवनाथजी प्रभाटे साहेब आणि त्याचप्रमाणे शुभमजी शिंदे साहेब यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. बदलापूर परिसरातील आमचे सर्वच मान्यवर आज या स्पर्धेसाठी आलेले आहेत. भव्य दिव्य असं हे आयोजन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम तुम्ही पाहू शकता सोडून दिलाय. यावेळी निश्चितच वाईड आहे का ते बघावं लागेल. पंचांनी सांगितलंय की चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय, म्हणजेच काय तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू, आणि अशा चेंडू टाकण्याची गरज आहे सध्या तरी. कारण अलिबाग वॉरियर्स ज्या पद्धतीने वॉरियर्सची कामगिरी करत होता ना, ती कामगिरी कुठेतरी थोडीशी ढासळलेली पाहायला मिळते. पुढे येऊन खेळलाय, स्लॉट मधला चेंडू होता, उडवून दिलाय, जणू काय क्षेत्ररक्षकाला त्या फटक्याचे चटके लागलेत आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. आवाजातून गायलेलं हे गीत तुम्ही पाहू शकता, खूपच चांगलं गीत परमेश माळी यांनी गायलं. फुल टॉस, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन टू विकेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या माध्यमात. शुभम तिकडे आहे, चांगले फेकी रनआउटचा चान्स आहे पण बॅटर्स सेफ. बॅटर सेफ. 3 षटक इथे समाप्त होतात. ते धावसंख्या धावफलकावर 35 तुम्ही पाहू शकतात. 11.75च्या सरासरी धावफलकावर धावा लागल्यात त्या एक कडीच्या मोबदल्यात 35. धावसंख्या धावफलकावर 35 एक गडीच्या मोबदल्यात
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे सर्वाधिक विश्वासू कार्यकर्ते आमचे श्री तुम्ही पाहू शकता स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिगे साहेब विश्वासू कार्यकर्ते होते, सर्वात जास्त जवळचे होते. अजून एक चांगला फटका तुम्ही पाहू शकतात. मिस्टॅमिक स्ट्रोक रनआउटची संधी, पण यावेळी फलंदाजाला बाद व्हावं लागेल कारण फेकी खूप चांगली यष्ट्यांच्या मागून आणि फलंदाज बाद होतोय. अनिल गोटू डगआउट. आणि खरंच धाडसी नेतृत्व होतं. सर्वात पहिले भिवंडी परिसरात जाऊन 2 हात करण्याची ताकद आमच्या स्वर्गीय धर्मवीर आनंद जिरगे साहेबांच्या माध्यमातून होती. धर्माचं रक्षण त्यांनी केलं, धर्मासाठी नेहमीच झडले ते. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की ठाणे शहर पूर्णपणे विकसित केलं, संपूर्ण सुशोभित करण्यात आलं त्यांच्या माध्यमातून. विश्वासू कार्यकर्ता कसा असतो आणि प्रत्येक वेळी त्यांनी हेच दर्शवलं, कार्यकर्त्याने कार्यकर्त्यासारखं राहायचं असतं. ही जी शिकवण होती आनंदजी दिगे साहेबांची, खरंच प्रेरणास्थान होते. आजही भिवंडी कल्याण परिसरात ठाणे परिसरात तुम्ही पाहू शकतात, घराघरामध्ये आमच्या स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचे फोटोज तुम्ही नेहमीच पाहू शकतात. चांगलं गीत गायलंय मी तरी म्हणेन परमेश माळी यांनी. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूला खेचून दिलंय डीप विकेटच्या दिशेने, थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार, 4 धावा. पलीकडे 6 धाव्यांसाठी सुपर षटकार.
तर तुम्ही पाहू शकतात या वाहिनीचे शिल्पकार कुणालजी म्हात्रे, धनराजी म्हात्रे, ऑपरेटरच्या भूमिकेत रोहित रॉय तुम्ही यांना पाहू शकतात, कॅमेरामॅनच्या भूमिकेत सौरभ आणि गोविंद असतील, त्याचनंतर अंपायरचं समीरजी हुसेन, कुणालजी गुप्ता, निशांतजी कांबळे सर, गुणलेखकच्या भूमिकेत दीपकजी केणे गोलवली, ऑनलाईन स्कोरर्स साईद सय्यद वडवली बदलापूर, समालोचक मनोजजी पिंट्या जोशी नवापाडा, डीजे साऊंड. नॉट आउट आहे, बॅट्समन सेफ. धावा मिळतील ते आता 2, म्हणजे एकूण धावा झाल्यात. धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात 52 आणि 53 धावांची गरज, म्हणजे 13.33च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला करायच्या आहेत. शिस्तबद्ध असं मैदानामध्ये जात असताना लाईनअपमध्ये आमचा अलिबाग वॉरियर्स संघ इतक्या दूरवरून आलेत, नुसतं खेळासाठी नाही आले तर शिस्तीचं प्रदर्शन देखील दाखवतात आहे अलिबाग वॉरियर्स. तुम्ही बघू शकतात शिस्तीने मैदानात उतरत असताना खेळाडू वृत्ती काय आहे हे दाखवतात आहे संपूर्ण संघ. अलिबाग वॉरियर्स थोडासा पिछाडीवर वाटला या सामन्यात, कारण ज्या पद्धतीने धाव्यांचा उच्चांक त्यांनी गाठला होता दोन्ही सामन्यामध्ये, तब्बल 150 पेक्षा जास्ती धावा त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहिल्यात. 170 180 धाव्यांचा डोंगर त्यांनी उभारलाय. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होतील, पण त्याआधी तुम्हाला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मी तरी म्हणेन बॅटर्सला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर मैदानामध्ये उतरायचं आहे. यानंतर मेगा फायनलची लढत असेल आणि या लढतीसाठी साईबाबा 11 उल्हासनगर 1 यांनी रेडी राहायचं आहे. साईबाबा 11 उल्हासनगर 1 एक तुम्हाला सज्ज राहायचं आहे. तुम्ही आले असल्याची रिपोर्टिंग करायची इथे, कारण यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. भव्य दिव्य असं हे आयोजन, दमदार आयोजन आणि काय टेलिकास्ट आहे. मी तरी म्हणेन संपूर्ण भगवामय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. आमचे फ्लॅग्स तुम्ही पाहू शकतात भगवामय आहेत, आमचे कटआउट्स भगवामय, आमची बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे तो देखील भगवामय, आमचा VIP डाईस आहे ते देखील भगवा आहे. म्हणजेच काय तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी त्यांची शाल त्यांच्या खांद्यावर त्यांच्या अंगावर नेहमी आपण एकच बघत असतो ती भगवा कलरची, कारण भगव्याने त्यांना सर्व काही दिलंय. आणि जेव्हा त्यांनी सांगितलंय की जेव्हा माझ्या हातातून रक्तसुद्धा निघेन तर ते भगवा रंगाचाच असेल, म्हणजे हे होते आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आज त्यांना आम्ही तिवार अभिवादन करतो. आणि येणाऱ्या 19 तारखेला विसरू नका, जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंती, आमच्या महाराजांचा सोहळा, आणि तोपर्यंत ऐकतोय आमच्या महाराजांचं चांगलं संगीत. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये, धावा मिळतील 4. पहिल्या चेंडूवर स्वागत केले मयुरेश. मयुरेश थोडासा फिका नजर आला या सामन्यामध्ये. कमबॅक करावा लागेल. फलंदाजी खराब झाली पण गोलंदाजी आहे तुमच्याजवळ, तिथून काहीतरी चांगला प्रयत्न करावा लागेल. चांगला चेंडू हाताळला यावेळी, ब्लॉकलचा चेंडू, यष्टरक्षेला चेंडू गॅदर करता आला नाहीये. बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. ते चांगल्या स्पर्धा तुम्ही बघितल्यात आजपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पण
ही एक स्पर्धा आहे. मी तरी म्हणे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा खरंच खूप लाजबाब स्पर्धा आहे. जातीने सर्वच गोष्टींकडे लक्ष दिलं केलं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्वच ज्या काही घटक आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या नित्यनेमाने पुरवल्या गेल्या. सर्वांची व्यवस्थित काळजी घेण्यात आली. सर्वप्रथम तर मी एकच म्हणेन, संपूर्ण आयोजन एकदम दमदार, सुपर्ब, सॉलिड आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन. स्लॉटमध्ये चेंडू घ्यायचा होता, टर्न तर केल्या ऑनसाईडच्या दिशेने, घरंगळत चाललाय. बघूया धावा किती मिळतील. फिल्डिंग खूप चांगली, फेकी देखील खूप चांगली. धाव मिळेल ती 1. अलिबाग वॉरियर सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जिंकायचा आहे आपल्याला. इथपर्यंत तर पोहोचलोय, बक्षीस तर लागू झालंय, हरकत नाहीये. तिसरा किंवा चौथा क्रमांकाचा बक्षीस मिळू शकतो किंवा पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं मिळू शकतो. तर फायनलचे जे संघ आहेत, साईबाबा 11 आला असाल तर फक्त रिपोर्टिंग करा की आम्ही आलोय, जेणेकरून आयोजकांचा जो प्रेशर आहे तो कमी होईल. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक करायचा होता, प्रॉपर कनेक्शन नाही, त्यामध्ये मिळते 1 धाव. चांगली गोलंदाजी सध्या तरी मयुरेशच्या माध्यमातून. फलंदाजी वाईट झाली आहे, पण गोलंदाजी चांगली करायची. गोलंदाजी चांगली केली, धावा कमी रोखल्या तर निश्चितच संघाला या धावा रोखण्यामध्ये यश मिळेल. अलिबाग संघ आहे, सहजासहजी हार मारणार नाही, पण ठाणे संघ देखील तितकाच लढवय्ये आहे. त्यांनी देखील तेवढीच कामगिरी केली आहे. चांगले फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून झाले, चांगले चांगले सामने त्यांनी जिंकले आहेत. सर्वप्रथम तर त्यांनी टॉस चांगले जिंकलेत. स्लॉट मधला चेंडू उडून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. येतोय चौकार शुभमच्या बॅटमधून.
आवडे चला गेम चालू करा. चला सामना बोल. तर दरम्यानचा येतोय तो डॉट बॉल आणि षटकाची देखील समाप्ती होते. तुम्ही पक्ष धावफलकावर धावा लागले त्या 11 आणि जिंकण्यासाठी 53 धावेची गरज आहे. धावसंख्या धावफलकावर 11. अजूनही तुम्ही बघू शकतात की 42 धाव्यांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 42 धाव्यांची गरज. तर ठीक आहे, फलंदाज नाबाद आहे. आम्ही गमतीचा विषय केला होता, तर बाहेर गेले तर तुम्ही आउट व्हाल. पण एक लक्षात असू द्या, आयोजन कमिटीकडे इथे 100 चेंडू उपलब्ध आहेत. तर तुमचा बॉल हरवला तरी तुम्हाला आम्ही बॉल देत होतो तिकडे, तरी तुम्ही आयोजकांच्या विरोधात असे वागले तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकत होतं, पण तरी तुम्हाला पॅनलाइज नाही केलं. तर या गोष्टीचा जरा विचार करा. चेंडू पाहिजे असतील तर चेंडू मागा. आणि आम्ही चेंडू दिलेला सुद्धा होता मैदानात. तर आणि मॅचेस या लाईव्ह चालू आहेत, या गोष्टीचं देखील तुम्ही भान ठेवा. आणि शुभम, तुम्ही चांगले खेळाडू आहेत, तर ठीक आहेत. आमच्याकडून देखील काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफी असावी. आम्ही गमतीचा भाग म्हटलो होतो, पण आता यापुढे तुम्ही सुद्धा तरी अलर्ट राहायचं. चेंडू बाजी असतील आम्ही तुमच्यापर्यंत पोचू, आणि पोचवलेला होता. पण काय प्रत्येक बॅटरचं असतं ना की त्याला चौकार षटकार गेलेला चेंडू हवा असतो, आणि तसंच त्यांच्या देखील मनात तेच होतं. त्यांची देखील चुकी नाही आहे, कारण प्रत्येकाला षटकार चौकार गेलेला चेंडू हवा असतो. आम्ही देखील फलंदाज आहोत, आम्हाला देखील त्याच गोष्टी. पण प्रत्येक वेळी गोष्ट आपल्या बाजूने नसते. नवीन गोलंदाज मारुती, ज्याने संजीवनी निर्माण केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि चांगली गोलंदाजी केली होती, त्याच मारुतीला आता पुन्हा एकदा संजीवनीचं काम करावं लागेल. उठाफटका खेळायचा होता, बिग हिट करायचा होता. अलिबागचा दूरवरचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत आलोय, सामना जिंकण्यासाठी आलोय हे दाखवत असताना अलिबाग वॉरियर्स मारुती, ज्याने मागच्या सामन्यात देखील एक चांगली गोलंदाजी केली, संजीवनी निर्माण केली, आणि तोच मारुती आता संजीवनीचं काम करत असताना तुम्ही बघू शकता. मागच्या सामन्यात 5 धाव्यांचं षटक हाताळलं आणि 2 गडी बाद. तोच मारुती गोलंदाजीच्या मार्कवर. चेंडू चाललाय, आलुंदा कार्पेट जमिले का दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो परफेक्ट आहे, रनआउटची संधी, पण धावा मिळतील 2. चांगली फिल्डिंग, मी तरी म्हणे फिल्डिंग खूप चांगली. 5 धावाचं षटक मागच्या मॅच मध्ये टाकलं होतं, 2 गडी बाद केल्या होत्या, आणि तसंच आता षटक हाताळत असताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, धावा खर्च केल्या आहेत त्या 2. तुम्ही बघू शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. 42 धाव्यांची गरज होती आणि आता धावा करायच्या आहेत त्या 40. शॉर्ट एम पोल, मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली चुकी झाली, एकच धाव मिळेल. जीवनदान मिळालंय. बघूया त्या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतात ऋषिकेश आणि साईबाबा 11 संघाचे कर्णधार आणि टीम आली असाल तर आता रिपोर्टिंग करा, कारण नेक्स्ट मॅच तुमचीच आहे, मेगा फायनलचा मुकाबला. तर आमचे काही प्रमुख पाहुणे सुद्धा येणार आहेत, तर आपण थोडीशी विश्रांती घेऊ, आम्हाला देखील मिळेल, सर्वांनाच मिळेल. थोडासा रेस्ट घेऊ आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्रेश होऊ आणि मेगा फायनलच्या सामन्याचा आनंद घेऊ, कारण मेगा फायनल ही सर्वांचीच आवडतीचा मॅच असते आणि ज्याची आपण आतुरतेने नेहमीच वाट बघतो. दरम्यानचा येतोय तो व्हाईट बॉलने स्कोर कार्ड पुढे जात असताना 15 या आकड्यावर.
पुढचा बॉल शुभम टर्न करायचा ऑन साइडच्या दिशेने. पंच इशारा करतात आहे आमच्या जवळ येते ती बॅटकटच्या माध्यमातून इतरही एक धाव. एकने धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी मारुती मिदर मरेना खरंच संजीवनी या संघाची संजीवनी खरंच. रिअल मारुती आम्ही रामायणमध्ये बघितलं पण या मॅचमध्ये रिअल मारुती आम्ही या सामन्यामध्ये बघतोय. खरंच संजीवनीचं काम करतोय. जी संजीवनी फुटी लक्ष्मणसाठी आणून दिली मारुतीने तीच संजीवनीचं काम आता सध्या तरी करतोय मारुती. पुन्हा एकदा गोलिंग त्याच्या मार्कवर फुलर लेनचा चेंडू प्रचंड वेग स्क्वेअर लेगचे पंच दर्शवत होते. इट्स अ नो बॉल आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे लॉस्ट टॉपच्या माध्यमातून चौकार. हुक केलाय यावेळी ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय. त्यांना माहिती आहे एकच धाव घ्यायचे आता रिस्क नाही घ्यायची कारण नो बॉल आला. मागच्या चेंडू नो बॉल आला त्याच्यावर 4 धावा मिळाल्या पंजा मिळाला. ज्या मारुतीचा आम्ही गुणगान केलं त्याने शेवटचा काही चेंडूमध्ये खराब गोलंदाजी केली वाईट बॉल टाकला पण पुन्हा एकदा कमबॅक केला एकच धाव दिली आहे. या षटकातील आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावसंख्या आहे ती 22 धावसंख्या. शुभम या संघातील अष्टपैलू खेळाडू पुढे खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मागे ठेवलाय येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता 22-11च्या सरासरीने आणि येणाऱ्या अजूनही 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 31. आणि अलिबाग वॉरियर्स यांच्यामध्ये काही खेळाडूंवर आक्षेप घेण्यात आला होता आणि त्या आक्षेपचं निरासन करण्यासाठी आमची संपूर्ण कमिटी तुम्ही बघितलं क्रिकेट कमिटी पदाधिकारी आणि आमचे सर्व सदस्य जाऊन तिकडे सल्ला मसलत केली. त्याचे जे पेपर्स आहेत ते व्हेरीफाय केलेत. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या चेक केले आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीकडून त्याची दखल घेण्यात आली आणि तो खेळाडू क्लिअर असल्याचं आम्ही डिक्लेअरसुद्धा केलं आहे. आणि जर कोणालाही ऑब्जेक्शन असेल तर त्याने सामना सुरू व्हायच्या आधी ऑब्जेक्शन घ्यायचं. एकदा सामना सुरू झाला आणि त्यानंतर विजय पराजय झाल्यानंतर किंवा एकात किंवा 2 दिवसांनी या गोष्टीची चर्चा करू नये. जे काही आहे तुमच्या समोरच फेअर क्रिकेट सध्या सुरू आहे. तर आमच्या आयोजन कमिटीचं मी सहर्ष आभार व्यक्त करतो की त्यांनी लगेचच पडताळणी केली पेपर्स व्हेरीफाय केले आणि खेळाडूला खेळण्याची संधी दिली. तर बदलापूर वॉरियर्स स्ट्रायकर्स आणि अलिबाग वॉरियर्समध्ये झालेली ही जी गोष्ट आहे ती आम्ही तुमच्या निदर्शनात आणतोय. मागे देखील आम्ही आयोजन कमिटीचं कौतुक केलं आणि लगेचच चांगल्या पद्धतीचे निर्णय आले आणि आताही देखील जर काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते सामना सुरू होण्यापूर्वी घ्या. त्यानंतर कुठलेही ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारले जाणार नाहीयेत कारण स्पर्धा आहे. स्पर्धा वेळेवर संपन्न करायची असते. स्पर्धेचा टाइम लिमिट असतो 5:30 नंतर अंधार होतो. त्यानंतर सामने खेळवता येत नाही. शॉर्ट एम पूल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि चेंडू गेल्या सीमारेषेच्या पलीकडे गोल साधावा.
षटकाराने सामना थोडासा खुला केलाय. 30 धावा. अजून एक हेलिकॉप्टर शॉट लँड होतोय का पाहूया. कॅच होते. कॅच ड्रॉप. प्रेशर याला म्हणतात प्रेशर. षटकार आल्यानंतरचा जो प्रेशर असतो पंचांना दाखवते शॉर्ट रन्स आहे किंवा नाही आणि पंचांनी लगेच सांगितलं शॉर्ट रन. चांगली पंचांची भूमिका तुम्ही पाहिलीत. समीर हुसेन सरांच्या माध्यमातून षटक समाप्त झालेलं आहे का नाही. 4 चेंडू झालेले आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 31. शॉर्ट पिट रनसाठी रिव्ह्यू नाही आहेत आणि चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. आणि गोलंदाजाचं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दीपकने देखील लगेच दाखवलंय की ही रन शॉर्ट आहे. चांगली कामगिरी दीपकची आतापर्यंत या सामन्यामध्ये राहिली. फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडच्या दिशेने. जमिले का चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फ्लंबिंग पण चांगली फेकी मयुरेशची. 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे जाते. झाले ते 33 आणि अजूनही 20 धाव्यांची गरज येणारे 7 चेंडूमध्ये. 7 चेंडू 20 धावा. सामना अजूनही मोठा आहे मित्रांनो. अजूनही बॅलन्स आहे पण खेळपट्टीवर अजूनही शुभम आणि ऋषिकेश ज्या पद्धतीने फलंदाजी करतात ते सामना कधी आपल्या बाजूने झुकू शकतात. पण गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मारुतीने देखील चांगली गोलंदाजी केली. दीपकने देखील चांगली केली आहे. नाही मारुतीला सध्या मार आला या षटकामध्ये. 22 धावा खर्च झाल्या. मारुती थोडे मागणे ठरले. 11 आले. सॉरी माफ करा 11 आले. शॉर्ट एम पोल. पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक. कॅचची संधी आणि काय करत होते. चेंडूला घाबरले की काय की चेंडू मला लागतोय की काय. चेंडू होता तो सर बॉम्ब नव्हता. तुम्ही घाबरले चेंडूला. थेट त्यांच्या शरीराला चेंडू आदळतोय. धावा मिळतील त्या 2 आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 35 या आकड्यावर तुम्ही पाहू शकता. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. उर्वरित 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. 6 चेंडू 18 धावे कंपल्सरी तुम्हाला चेस करायचे आहेत. थोडंसं जलपान होतं ते रिलॅक्स होतं ते आमचे दोन्ही खेळाडू. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग करा. 3 षटकं झालेले आहेत. 1 षटकामध्ये 18 धाव्यांची गरज आहे. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग करून घ्या. आम्ही देखील थोडंसं डीजे मास्टरांना विश्रांती घेऊन देत नाही. थोडंसं एक गाणं वाजवा आणि आम्ही विश्रांती घेतो. धाव्यांची गरज. अटीतटीचा आज सामना. रफ अँड टफ मुकाबला. टीट फॉर टॅट उत्तर तर दिले आतापर्यंत. बघूया आता 7 चेंडू 18 ची गरज आहे. धावा करायच्या आहेत. धावा व्हाव्या लागतील. जर मेगा फायनलचं तिकीट हवं असेल तर या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. आणि धावाचं तुम्ही संरक्षण करतात तर मेगा फायनलचं तिकीट अलिबाग वॉरियर्सच्या बाजूने लागेल. बघूया तिकीट पाहिजेत. मेगा फायनलचं तिकीट पाहिजे का अलिबागचं पाहिजे. आता हे ठरवायचं आहे गोलंदाज गणेशला. कारण गणेशच्या हातात या सामन्यातील भवितव्य सोपवलंय.
कारण स्ट्रायकिंग एंडला तेवढाच विस्फोटक फलंदाज शुभम. जे पाहू शकता 6 चेंडू 18 धावेची गरज. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा रफ अँड टफ सामना तुमच्या भेटीला. कहाणी में ट्विस्ट अभी भी बाकी आहे. मोठा फटका खेचायचा होता. वेगवान चेंडू ट्रॅव्हल केलाय. चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव. बॅकअप नव्हता. विकेट किपर असंच काहीतरी सांगतात आहे फिल्डर्सला की थ्रो करायची गरज नव्हती. बॅकअप नाहीये आणि निश्चितच बॅकअप असला असता तरी मला वाटतं एक धाव निश्चितच भेटली असती. ओव्हरच्या स्वरूपात एक धाव मिळते. समीकरण बदलते. 5 चेंडू 17 धाव्यांची गरज. जबरदस्त मुकाबला. मी तरी म्हणेन सेमीफायनल. कालची सेमीफायनल तर वन साइड झाली साईबाबा 11ची. पण आजची सेमीफायनल रफ अँड टफ मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत चालली. आणि आज तुम्ही बघू शकतात ज्या सामन्याची संपूर्ण 140 करोड भारतीय वाट बघतात ते इंडिया वर्सेस पाकिस्तान. आणि आज आपल्याला जिंकायचं आहे आणि आपण जिंकणार. कारण का तर इंडिया इंडिया काय पण करू शकते. चालू असल्यास सामना ठाणे आणि अलिबाग. कोण जिंकणार ठाणे की अलिबाग? अलिबाग की ठाणे? गोलंदाज गणेश कट केलाय. गॅप प्रचंड आहे. गली आणि पॉइंट मधून चेंडू थांबणार नाहीये. चाललाय गरंगळत सीमारेषेच्या पार. 4 धावा. चौका. विराट कोहली खूप मिस करू आम्ही विराट कोहलीला. कारण असे सामने असतात तेव्हा विराट कोहलीची आठवण नेहमीच होते. कारण चेस मास्टर, सफल चेस मास्टर, त्याच्यासारखा चेस मास्टर होणे नाहीये संपूर्ण इंटरनॅशनल क्रिकेट बॉल मध्ये. चांगला स्ट्रोक. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली जातात. कॅचची संधी. झेल ड्रॉप होतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. धावा करायचे आहेत आता. 12. 3 चेंडू 12 धावा. फलंदाज होतोय बाद. डीजे ने जेव्हा 35 धावा संघाच्या होत्या त्यातल्या वैयक्तिक 32 धावा त्याने एकट्याने कुठून काढल्या होत्या. तोच नमित स्कोर झालेला आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. 41 41. 3 चेंडू आणि अजूनही 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. 41 धावा तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा समीकरण पोहोचवतो. पहिली लेग बाईस, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. रनआउट झालेले आहेत. 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. कंपल्सरी 12 धावा तुम्हाला करायची आहेत. गणेश चांगली गोलंदाजी करतोय पण त्यांना विसरून चालावं लागेल कारण समोर नमित आहे. सोडून दिलाय. प्रेशर क्रिएट. नमितचं नाव घेतलं. प्रेशर क्रिएट झालाय. तुम्ही बघू शकता ज्या नमितने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली. एक हाती सामना जिंकून दिला स्वतःच्या संघासाठी. बघितलं की चेंडू प्रत्येक वेळी हिट करायचा प्रयत्न त्याचा सक्सेस राहिलाय. 32 धाव्यांची इनिंग केली आणि त्यासाठी आता ही सुवर्ण सध्या. 3 चेंडू 11 धावा. मोठा फटका खेचत होता. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतो. इट इज अ वाईट. प्रेशर प्रेशर प्रेशर. पूर्णपणे प्रेशर. आता 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. समीकरण 3 चेंडू 12 होते. एक बॉल तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल फेस करण्यासाठी. 2 चेंडू 2 मोठे हिट तुम्हाला मारावे लागतील. बॉलची देखील तपासणी होते. बॉलचा फर निश्चितच गेला असेल. टेनिस बॉल आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही पाहू शकतात की टेनिस बॉल जास्तीत जास्त फर जायचं नाही पण यावेळी जातो लवकर.
पुढचा बॉल 3 चेंडू 10ची गरज उडवलाय समोरच्या दिशेने धावा बघतो किती मिनिटात एक धाव तर कंप्लीट केली स्ट्राईक रोटेट ठेवतील स्वतः जवळ डायरेक्ट हिट झाला असता कदाचित चांगली फेकी असते तर 2 धावा मिळाल्यात आणि अजूनही चान्स आहे 2 चेंडू आणि 8 डाव्यांची गरज 2 चौकार देखील चालू शकतात एक षटकार किंवा एक दुहेरी धाव असं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अलिबाग की ठाणे ठाणे की अलिबाग सामना एकतर्फी झालेला नाहीये सेमीफायनलची लढत कशी असावी तर ती अशी अलिबाग की ठाणे गोलंदाज गणेश की नमित फुल टॉस टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक आलाय षटकार काय फलंदाजी केली मी आधीच म्हटलं होतं की नमित आहे आणि नमितने करून दाखवलंय 2 चेंडू फेस केले 2 चेंडू मध्ये 8 धावा केल्या जो षटकार मारला उपयुक्त षटकार आता 1 चेंडू 2 धाव्यांची गरज जे समीकरण तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं 2 चेंडू मध्ये 2 चौकार चालू शकतात किंवा एक षटकार एक दुहेरी आता सध्या तेच घेतलंय आपल्या बॅटचं चुंबन देखील त्याने घेतलंय ज्या बॅटने त्याच्यावर विश्वास दिला त्या बॅट मधून षटकार नमितने दाखवून दिलाय गणेश की नमित नमित की गणेश अलिबाग की ठाणे जबरदस्त मुकाबला डोळ्याचा पारणा फेडणारा हा मुकाबला मजा आली ज्या सामन्याची आम्ही देखील आतुरतेने वाट पाहतो बघा एका षटकाराने ना चर्चा करायला लावली सर्वच खेळाडू एकत्र आले कारण फटका तसा होता नमितच्या बॅट मधून ट्रम्प कार्ड आपल्या टीमचं आणि जेव्हा तुमचा हुकमी एक्का तेव्हाच बाहेर काढायचा जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते आणि हा ट्रम्प कार्ड आता वापरलाय नमितच्या माध्यमातून ठाणे संघाने जबरदस्त कॅल्क्युलेशन त्यांचे संघ व्यवस्थापक असतील मॅनेजर असतील त्यांचे कर्णधार असतील त्यांना खरंच मी कौतुक करेन जो ट्रम्प कार्ड आपल्याला कधी वापरायचा जेव्हा समोरचा प्रतिस्पर्धी संघ आपल्यावर वार करतो तेव्हाच आपला वजीर बाहेर काढायचा असतो 1 चेंडू 2 धावांची गरज एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी सेमीफायनल 2 शॉर्ट पिच चेंडू उडवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने मारुती आहेत तिथे फ्लमिंग झाले एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न व्हॉट अ थ्रो आणि फलंदाज रनआउट आणि सामना जिंकले अलिबाग वॉरियर्स गो टू मेगा फायनल जबरदस्त आउटस्टँडिंग फिल्डिंगचा एफर्ट पण मी कौतुक करेन नमितचं पूर्णपणे पडला क्रीज मध्ये जाण्यासाठी पण फलंदाज बाद अलिबाग वॉरियर्सचा जल्लोष उत्साह वाजवा एक चांगलं संगीत सो मच पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच घेणारा पुरस्कार दीपक